त्यानं समुद्रावरती सर्जिकल स्ट्राईक केलाय. तुम्हाला माहिती आहे, ह्या जगातला पहिला समुद्री सर्जिकल स्ट्राईक जर कोणी केला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केलाय. एकाही राजाला माहिती नव्हतं आतापर्यंत समुद्रावरती गलबत चालवायचं असतं आणि गलबतामध्ये जाऊन आक्रमण करायचं असतं. जहाज नावाची संकल्पना नव्हती, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली. जगातलं पहिला राजा आहे ज्यानं स्वतःचं आरमार तयार केलं. आज गुगल वरती टाका, द फादर ऑफ इंडियन नेव्ही, एकच नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज. पहिला राजा आहे ज्याने इंडियन नेव्हीची स्थापना केली. आणि महाराजांना एक 2 महिन्यापूर्वी एक पत्र आलं होतं राज्याभिषेक सोहळ्याच्या अगोदर. ते होतं बसरूर नावाचं एक कर्नाटकमध्ये राज्य आहे, गाव आहे. त्या गावातल्या राजानं महाराजांना पत्र पाठवलं होतं, महाराज आमच्या गावात पोर्तुगीज आहेत. ते पोर्तुगीज हिंदू युवकांना माय माऊलींना दिवसा मारतेत, त्यांचा बंदोबस्त करावा लागतोय महाराज. हे पत्र हंबीरराव मोहिते यांनी महाराजांना सांगितलं आणि महाराजांनी ठरवलं जगातली पहिली मोहीम समुद्रावरनं जाऊन काढायची. आणि भरज नाईकांना बोलवलं. नाईक बसरूला जाऊन पोर्तुगीजांचा बंदोबस्त करायचा म्हणतोय. दिवस कुठला महाराज, सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि सांगितली अडचण, महाराज हा महाराष्ट्र, हा गोवा आणि हे बसरूर. महाराज जर बसरूरला जायचं असेल तर एकमेव रस्ता आहे, तो म्हणजे समुद्र. आणि समुद्रात जायचं असेल तर मध्ये लागतो गोवा. आणि गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं खऱ्या अर्थानं लष्कर, पोर्तुगीजांचे जहाज उभारलेत, त्यांना भेदून आपण जाणं म्हणजे अशक्य आहे. नाही मामा, मला मोहीम करायची आहे. पहिला सर्जिकल स्ट्राईक समुद्रातनं करायचा आहे. दिवस ठरवा, समुद्रातनं जाऊन बसरूर आपण लुटायचं, पोर्तुगीजांचा बंदोबस्त करायचा. 4 दिवस गेले आणि एके दिवशी हंबीर मामा महाराजांच्या भेटीला आले. सोबत भरजी नाईक सुद्धा होते. नाईकांनी महाराजांना एक गोष्ट सांगितली, महाराज 13 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारीला हे गोव्याचे सगळे पोर्तुगीज आपली जहाज घेऊन मुंबईला जाणार आहेत. त्या मुंबईच्या इंग्रजांनी एक भेट या पोर्तुगीजांना एक भेट म्हणून दिले. त्यांचा मोठा दैदिप्यमान सोहळा तिथं पार पडणार आहे. ही सगळी जहाज त्या दिवशी तिकडे कार्यक्रमाला असतील. गोव्याचा समुद्र आपल्यासाठी मोकळा आहे. आणि दिवस ठरला, 10 फेब्रुवारीला निघायचं आणि 13 फेब्रुवारी पर्यंत माघारी यायचं. 11 फेब्रुवारीच्या सकाळी, खर तर 10 फेब्रुवारीला अखंड सिंधुदुर्गला कधीतरी गेला तर मालवण नावाचं गाव आहे, त्या मालवणच्या किनाऱ्यावरती महाराजांची 40 गलबत आणि लहान मोठी 2000च्या वरती जहाज होती. आणि या जहाजांच्या वरती 5000चे सैनिक स्वतः महाराज घेऊन उभारले होते. आणि 11 फेब्रुवारीला सकाळी ही पाण्यात जहाज उतरली. महाराजांचं जहाज, त्यांच्या पाठीमाग गलबत एक रांगेत खऱ्या अर्थानं बसरूरकडे निघाले. बसरूरच्या जवळ जाणार होते, गोव्याच्या जवळ आले. समुद्रात राजांचं आसमानी जहाज आणि त्यांच्या सोबत ताफा निघाला होता. गोव्याच्या जवळ आले. गोव्याचा पोर्तुगीजांचा समुद्र मोकळा होता. समुद्रातनं महाराजांची जहाज बसरूरला आली. आणि खऱ्या अर्थानं 12 फेब्रुवारीच्या सकाळी बसरूर मध्ये महाराज त्यांच्या बसरूरच्या किनाऱ्यावरती उतरले. पोर्तुगीज सगळे झोपी गेले होते. महाराजांनी समशेरी काढला. महाराज बसरूर शहरात सुटले. 5000 मराठे रण फिरावे, तलवार चमकावी असं युद्ध करत होते. अरे एका तलवारी पुढं पोर्तुगीजांना उभं राहायचं धाडस होत नव्हतं. महाराजांची जगदंबा तलवार वाऱ्यासारखी फिरत होती. पोर्तुगीजांची दातखिळ बसली. पोर्तुगीज पळून जायला लागले. आणि महाराजांनी 12-13 2 दिवस बसरूर लुटलं, पोर्तुगीजांना पळवून लावलं आणि स्थानिक नागरिकांची सुटका केली. आणि 13 फेब्रुवारीला महाराज जहाजात बसले. ज्या वेगानं महाराज गेले होते त्याच वेगानं महाराज परत महाराष्ट्रात आले. 13 फेब्रुवारीला बसरूर स्वातंत्र्य केलं. आजही गुगल वरती सर्च करा, बसरूर स्वातंत्र्य दिन. आज गुगल वरती एकच नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी तयार केलेली 13 फेब्रुवारीची तारीख, जी स्वातंत्र्य दिवसाची होती. हे स्वातंत्र्य फक्त महाराष्ट्रापुरतं नव्हतं. हे स्वातंत्र्य परराज्यात, परगावात
तिथल्या युवकांना खऱ्या अर्थाने मिळावं यासाठी महाराजांचं बलिदान होतं. हे सगळं विचारांच्या पलीकडच्या कहाणी आहेत. पण मी नेहमी इतिहासात एक गोष्ट सांगत असतो. महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? जोरात बोलायचं, काय नाव? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? खरंच लोकमुख आहेत वाटतं. महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? आवाज आला पाहिजे, काय नाव? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो, तो म्हणजे शिवराय. पण रायगडापासनं शिवनेरीपासनं रायगडापर्यंतचा हा प्रवास सोपा होता? नक्कीच नव्हता. या प्रवासात अनेकांनी बलिदान दिलं. त्यावेळी महाराजांना स्वराज्याच्या छत्रपती पदापर्यंत पोहोचता आलं. खऱ्या अर्थानं जगात कुठेही जावा, मी नेहमी सांगतो, काही बघा, कुठेही फिरा, पण आयुष्यात एकदा महाराजांचा रायगड बघून या. रायगड का बघायचा? रायगड का बघायचा? यासाठी बघायचा, जगातला एकमेव किल्ला आहे ज्या किल्ल्याचं वॉरंटी कार्ड आहे. पहिला राजा असा एकमेव इंजिनियर आहे ज्यानं स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. तुम्हाला तुमच्या घराची गॅरंटी आहे का? इंजिनियरला फोन करून विचारा बरं, जायच्या अगोदर पडायला चालू होते. महाराजांनी दिले. कुठे दिले? रायगडावरती दिले. वेळ काढायचं, रायगडावरती जायचं, रोपवेनं नाही जायचं, रायगडाची एक पायरी चालत चालत रायगडाच्या वरती जायचं. डोक्याचा घाम पायाच्या नखापर्यंत पोहोचेल त्यावेळी रायगड समजेल. रायगडावरती गेल्यावरती महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं, जगदीश्वराच्या मंदिराच्या जवळ जायचं आणि पाठीमागं बघायचं. भिंतीवरती जगातल्या सगळ्यात मोठ्या राजाची आणि त्याच्या राजधानीचं वॉरंटी कार्ड आहे. शेवटचं वाक्य आहे त्या शिलालेखात. मी नाही, महाराज म्हणतात. काय म्हणतात? याव चंद्र दिवा करोती. म्हणजे काय? जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडावरचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडाची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत. एवढी गॅरंटी दिली महाराजांनी. पाणी अडवा पाणी जिरवा ही पहिली योजना महाराजांनी रायगडावरती चालू केली. ह्याची अडवा त्याची जिरवा ही आम्ही कोल्हापुरात चालू केली. पण पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचे शिल्पकार खऱ्या अर्थानं महाराज आहेत. हे नव्हतं. फोन नव्हते, अफजल खानाला व्हॉट्सअप केले, थांब तिथंच नव्हतं. त्यावेळी कसा संदेश सांभाळायचे? आता बाजीप्रभू पावनखिंडीत लढतेत, बाजीप्रभूंना संदेश पाठवायचा आहे, काय फोन करू शकत होतो? नाही. त्यावेळी ध्वनीचा शोध महाराजांनी लावला. तोफेचे 3 बार करायला सांगितले. बाजीप्रभूंना कळालं राजे विशालगडावरती पोहोचलेत. निर्णय घेण्याची क्षमता आहे ना, ही क्षमता महाराजांनी विकसित केली होती. सिंधुदुर्ग किल्ला कधीतरी बघून या. किल्ल्याच्या बाजूने सगळं खारं पाणी आणि किल्ल्याच्या बरोबर आत गोड पाणी. असं का? रेन वॉटर हार्वेस्टिंग. पडणाऱ्या पावसाचं पाणी विहिरीमध्ये साठवायचं आणि साठवलेलं पाणी पिण्यायोग्य करायचं. जगात एकमेव राजाला जमलंय, ते म्हणजे आपल्या महाराजांना. तुम्हाला माहितीये अमिताभ बच्चनचा घसा बसला हर घर शौचालय हर घर शौचालय करून, तरी आपल्या डोक्यात रेंज गेली नाही. 350 वर्षापूर्वी रायगडावरती आपल्या महाराजांनी शौचालय बांधलेत. 350 वर्षापूर्वी आपला राजा शौचालय वापरत होता. विष्ठेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र महाराजांनी तयार केले. तुम्हाला माहितीये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याकडं अधिकाऱ्यांच्या 5 वर्षांनी बदल्या होतात. सरकारी अधिकाऱ्यांच्या 5 वर्षांनीच का होता तो? त्याच्या पाठीमागं कारण आहे. महाराजांच्या काळात महाराजांनी पहिला आदेश काढला, कुठलाही सरदार, कुठलाही हवालदार आणि किल्ल्यावरचा कुठलाही किल्लेदार 5 वर्षाच्या वरती एका किल्ल्यावरती थांबता कामा नये. दर 5 वर्षांनी यांची बदली करायची. का? एकच किल्लेदार एकाच किल्ल्यावरती बराच वर्ष ठेवला तर किल्ला जायची शक्यता आहे. ही महाराजांचा दृष्टिकोन आहे. आजही आपल्याकडं सरकारी अधिकारी मेला तर त्याला पेन्शन मिळते. ही पेन्शन नावाची योजना महाराजांनी चालू केली. ज्यावेळी बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे शहीद झाले त्यावेळी त्यांच्या 8 मुलांना महाराजांनी स्वतःच्या स्वराज्यात घेतलं
आणि त्यांना स्वतःच्या नोकरीवरती म्हणजे बाजीप्रभूंच्या ठिकाणी नोकरीवरती लावलं. आजही अनुकंपाखाली घेण्याची योजना या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा चालू केली. हे विचारांचं देणं, हे देणं दिलंय हो या मातीला महाराजांनी. ही संस्कारांची शिदोरी दिली महाराजांनी या मातीला. रायगड यासाठी अनेकदा बघा, हे किल्ले यासाठी बघा. मी मध्यंतरी गेलो होतो किल्ल्यावरती रायगड बघायला. एक लहान पोरग माझ्या पशी आलं. मला म्हटलं, दादा माझी एक इच्छा आहे. म्हणलो काय? दादा मला उद्योजक व्हायचं आहे म्हणला. म्हणलं मी काय मदत करू तुला? म्हणला मी आजपर्यंत ऐकले दादा, माझी कल्पना अशी आहे, आजपर्यंत ऐकले आपल्याकडे टूर्स असतात बाहेरचे देश फिरायला. चलो इंग्लंड, चलो थायलंड, चलो जपान. दादा माझी एक इच्छा आहे, मी इंग्लंडला जाणार आहे आणि तिकडे टूर्स काढणार आहे. चलो रायगड, चलो रायगड, चलो रायगड. तिकडचे सगळे इंग्रज आधी, सगळे इंग्रज माणसं मी महाराष्ट्रात आणणार, रायगडाच्या जवळ नेणार. आणि म्हणला त्यांना रोपवेनं नाही म्हणला, खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत चालत नेणार. ही गोरी कातडी ज्यावेळी लाल होणार त्यावेळी त्यांना महाराजांच्या समाधीपाशी नेणार. आणि दादा मी त्यांना सांगणार, बघा रे, हाच जगाचा बाप ज्याने 395 वर्षापूर्वी तुमच्या बापाची जिरवली होती. किती मोठा संस्कार आहे, किती मोठा. अहो काय इच्छा हो त्याची, काय इच्छा. त्याला वाटतं बाहेरचं पर्यटन इथं यावं आणि इथल्या पर्यटन व्यवस्थेला, इथल्या गड किल्ल्यांना संरक्षण आणि वैभव प्राप्त व्हावं. ते गडकोट आपण बघितले पाहिजेत. तुम्ही गड किल्ल्यांवरती गेल्यावरती तुम्हाला किती आनंद होईल मला माहिती नाही, पण तुम्ही आलेलं बघून त्या गडकोटांना मात्र फार आनंद होणार आहे. मी बाहेरच्या राज्यात जातो, मला अनेक लोक म्हणतात, बघ रे तुझ्या राजाला एवढे गड किल्ले बांधले, पण तुझ्या राजाला उभ्या आयुष्यात एकही महाल बांधायचा जमला नाही. होय, शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात एकही महाल बांधलेला नाही. लाल महाल हा शहाजी महाराजांनी बांधला. बोलो बरोबर आहे बाबा, तुझ्या राज्यातल्या राजांनी महाल बांधली पण त्यांना गडकिल्ले बांधता आले नाहीत, पण माझ्या राजाने फक्त गडकिल्ले बांधले. असं का? याच्या पाठीमागं कारण आहे, तुझ्या राज्यातल्या राजांनी महाल बांधली आणि त्या महालामध्ये दिवसा बायका नाचवल्या. माझ्या राजानं एकही महाल बांधला नाही, पण माझ्या राजानं 365 गडकिल्ले बांधले आणि या गडकिल्ल्यांच्या जोरावरती या हिंदुस्थानातल्या बायका वाचवल्यात. होय, आमचं सगळं पडलंय, आमचं सगळं पडलंय, तुमचं सगळं चमकतंय, पण आमचं यासाठी पडलंय कारण आमच्या गडकिल्ल्यांनी शत्रूचा एक एक गोळा स्वतःच्या छातडावरती झेललाय. त्यावेळी मातीला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलंय. इथल्या मातीतला एखादा ढेकूळ उचला